ओम श्री दुर्गाय नमः. पंचमाध्याय. देवतांकडून देवीची स्तुती. चंड आणि मुंड यांच्या मुखातून अंबिकेच्या अद्भुत स्वरूपाचे वर्णन ऐकून दैत्यराज शुंभ तिला अनुकूल करण्यासाठी आपला दूत पाठवतो. तो दूत निराशेने परततो. विनियोग. ओम. या श्री उत्तर चरित्राचा रुद्र हा ऋषी आहे. महासरस्वती ही देवता आहे. अनुष्टुप हा छंद आहे. भीमा ही शक्ती आहे. भ्रामरी हे बीज आहे. सूर्य हे तत्व आहे आणि सामवेद हे स्वरूप आहे. महासरस्वतीची कृपा प्रसन्नता प्राप्त व्हावी म्हणून तिच्या प्रीत्यर्थ उत्तर चरित्राचा पाठ करताना याचा विनियोग करावा. ध्यान. ओम. जी आपल्या करकमळांमध्ये घंटा, शूल, नांगर, शंख, मुसळ, चक्र, धनुष्य व बाण ही आयुधे धारण करते, जिची अंगकांती शरद ऋतूतील शोभासंपन्न पूर्ण चंद्रासमान मनोहर आहे, जी तिन्ही लोकांना आधारभूत आहे, जी महापूर्वा सर्वांच्या आधीची आहे आणि जिने गौरीच्या शरीरातून प्रकट होऊन शुंभादी दैत्यांचा वध केला, त्या महासरस्वती देवीचे मी भावभक्तीने मनपूर्वक भजन करतो. ओम. क्लीम. ओम हे स्वस्त्यर्थ बीज असून क्लीम हे महासरस्वतीचे बीज आहे. मेधा ऋषी सुरथाला म्हणाले, हे राजा, प्राचीन काळी शुंभ व निशुंभ या दोन मदोन्मत्त असुरांनी आपल्या सामर्थ्याने देवेंद्राचे त्रैलोक्याचे राज्य आणि देवांचे आविर्भाव हरण केले. ते दोघे सूर्य, चंद्र, कुबेर, यम आणि वरुण यांचे अधिकार आपल्या पद्धतीने चालवू लागले. वायूचे आणि अग्नीचे कार्यही ते स्वतःच करू लागले. त्यांनी पराभूत झालेल्या देवांना अधिकारहीन व अपमानित करून स्वर्गातून हाकलून दिले. तेव्हा त्या दोघा महासुरांनी अधिकारही राहून राज्यभ्रष्ट केलेले सर्व देव त्या अपराजिता देवीचे स्मरण करू लागले. त्या देवीने आपल्याला तुम्ही माझे संकटसमयी स्मरण केल्यास मी तुमची मोठी संकटे तात्काळ नष्ट करीन असा वर दिलेला आहे. असा विचार करून ते सर्व देव पर्वतराज हिमालयावर गेले. ते भगवती विष्णू मायेची मनपूर्वक स्तुती करू लागले. देव म्हणाले, देवीला नमस्कार असो. सर्व प्रकारे मंगल करणाऱ्या महादेवीला नमस्कार असो. अत्यंत कल्याणकारक अशा मूळ प्रकृतीला आदिमायेला नमस्कार असो. नियमपूर्वक आचरण करणारे आम्ही तिला जगदंबेला विनम्र भावे वंदन करतो. रौद्रस्वरूपिणी देवीला नमस्कार असो. नित्या गौरी व धात्री देवीला वारंवार नमस्कार असो. ज्योत्स्नामयी, चंद्ररूपिणी व सुखदायक अशा त्या देवीला सतत नमस्कार असो. अनन्य भावे शरण आलेल्यांचे कल्याण करणाऱ्या वृद्धी व सिद्धिरूपी देवीला वारंवार नमस्कार असो. नैऋत्य राक्षसांची लक्ष्मी, राजलक्ष्मी व शर्वाणी शिवपत्नी या रूपातील देवीला वारंवार नमस्कार असो. दुर्गा, दुर्गपारा, सारा, सर्वकारिणी, ख्याती, कृष्णा व धूम्रा देवीला सतत नमस्कार असो. अत्यंत सौम्य व अत्यंत रौद्र स्वरूप धारण करणाऱ्या देवीला मी नम्र आहो, तिला वारंवार नमस्कार असो. जगाला आधारभूत असणाऱ्या कृतिशील देवीला नमस्कार असो. या देवी सर्वभूतेषु विष्णू माया इति शब्दिता. नमस्तस्मै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः. या देवी सर्वभूतेषु चेतना इति अभिधीयते. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु छायारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तृष्णारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु जातिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लज्जारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु कान्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता.
नमस्तस्ये नमस्तस्ये नमोस्तस्ये नमो नमः. या देवी सर्वभूतेषु वृत्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु दयारूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु तुष्टिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु भ्रांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. इंद्रियाणाम् अधिष्ठात्री भूतानाच अखिलेषु या भूतेषु सततं तस्ये व्याप्तिदेवे नमो नमः. चितिरूपेण या कृत्स्नम् एतत् व्याप्य स्थिता जगत्. नमस्तस्ये 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 नमो नमः. पूर्वकाळी आपले इच्छित कार्य सिद्ध झाले म्हणून देवाने जिचे स्तवन केले, तसेच देवेंद्राने अनेक दिवस जिची आराधना केली, ती शुभकारिणी ईश्वरी आमचे कल्याण करो, मंगल करो आणि आमच्या आपत्तींचा नाश करू. सद्यसमयी उन्मत्त दैत्यांकडून संत्रस्त झालेलो आम्ही सर्व देव ज्या परमेश्वरीला वंदन करीत आहोत, तसेच भक्तीने विनम्र झालेल्या पुरुषांनी स्मरण करतात, जी त्यांच्या सर्व आपत्तींचा तात्काळ नाश करते, ती देवी आमचे संकट दूर करो. ऋषी म्हणाले, हे राजा, अशा प्रकारे सर्व देव भगवतीची स्तुती करत होते. त्या समयी देवी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी तेथे आली. सुंदर भुवया असलेल्या त्या पार्वतीने देवांना विचारले, आपण येथे कोणाची स्तुती करत आहात? तेव्हा तिच्याच शारीरकोशातून प्रकट झालेली शिवा देवी म्हणाली, युद्धात निशुंभाने पराजित केलेले आणि शुंभ दैत्याने स्वर्गातून पळवून लावलेले हे सर्व देव येथे एकत्र जमून माझी स्तुती करत आहेत. ती अंबिका पार्वतीच्या शरीरकोशातून उत्पन्न झाली आणि त्यामुळे सर्व लोकांमध्ये तिला कौशिकी म्हणून संबोधली जाते. कौशिकी प्रकट झाल्यानंतर पार्वतीचे शरीर कृष्णवर्णीय झाले, त्यामुळे हिमालयावर राहणाऱ्या तिला कालिका हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर शुंभ निशुंभाचे चंडमुंड नामक सेवक तेथे आले. त्यांनी अत्यंत मनोहर असे रूप धारण केलेल्या त्या अंबिकेला पाहिले. मग ते शुंभापाशी जाऊन म्हणाले, कोणी एक अत्यंत मनोहर स्त्री आहे, तिने आपल्या तेजाने हिमालयास उजळून टाकले आहे. हे असुरराज, तिच्यासारखे अत्युत्तम देखणे रूप कोणीही कोठेही पाहिले नसेल. ती देवी कोण आहे हे जाणून तिचा अंगीकार करावा. ती चारुगात्री म्हणजे एक श्रीरत्न आहे. ती आपल्या दिव्य प्रभेने सर्व दिशा प्रकाशित करीत आहे. हे दैत्येंद्रा, ती अजूनही तेथेच आहे. आपण तिला अवश्य पाहावे. हे प्रभो, सांप्रत सकाळी त्रैलोक्यातील जी काही अश्व, गज व हिरे मानकादी सर्वोत्तम रत्ने आहेत, ती सर्व आपल्या घरी शोभत आहेत. तुम्ही इंद्राकडून गजरत्न, ऐरावत, पारिजात हा कल्पवृक्ष तसेच उच्चश्रवा अश्व आणला आहे. जे पूर्वी ब्रह्मदेवाकडे होते, ते हंस जुंपलेले रत्नखचित अद्भुत विमान आज तुमच्या अंगणात शोभा देत आहेत. तुम्ही महापद्म संख्या असलेला खजिना कुबेराकडून हरण केलात, तर सागराने तुम्हाला केसरांनी सुशोभित व कधीही न कोमेजणारी अशी किंजकलिनी नावाची कमळांची माळ अर्पण केली आहे. सुवर्ण श्रवणारे वरुणाचे छत्र तुमच्या घरी आहे. तसेच जो पूर्वी प्रजापतीचा होता, तो हा श्रेष्ठ रथ तुमच्या ताब्यात आहे. हे दैत्येश्वर, मृत्यूदेवाची उत्क्रांतिदा नावाची शक्तीही तुम्ही हरण करून आणली आहे. वरुण राजाचा पाश तुमच्या बंधूंकडे आहे. निशुंभापाशी सागरोत्पन्न समस्त रत्नांच्या जाती आहेत. शिवाय अग्निदेवानेही तुम्हाला स्वतः शुद्ध केलेली 2 वस्त्रे भेट दिली आहेत. हे दैत्यराज, अशा प्रकारे तुम्ही त्रिखंडातील सर्व रत्ने मिळवलेली आहेत. मग स्त्रियांमधील श्रेष्ठ रत्नच अशी ही कल्याणमयी देवी तुम्ही का बरे ताब्यात घेत नाही? ऋषी म्हणाले, हे राजा, चंड व मुंडांचे ते भाषण ऐकून शुंभाने महादैत्य सुग्रीवाला आपला दूत म्हणून देवीकडे पाठवले आणि त्याला सांगितले, तू माझ्या आज्ञेने तेथे जाऊन तिला या सर्व गोष्टी सांग आणि असा काही उपाय कर की जेणेकरून ती स्वखुशीने लवकर येथे येईल. तेव्हा तो दूत अतिशय रमणीय अशा हिमालयात गेला आणि तेथे असलेल्या देवीशी मृदू व मधुरवाणीने संभाषण करू लागला. दूत म्हणाला, हे देवी, सांप्रत दैत्याधिपती शुंभ हा त्रैलोक्याचा परमेश्वर आहे. त्यानेच पाठवल्यामुळे मी दूत म्हणून येथे तुझ्यापाशी आलो आहे. समस्त देवांचा पराभव करून जो देवयोनीमध्ये आपला अधिकार अव्याहत चालवत आहे, त्या शुंभाचा तुझ्यासाठी जो संदेश आहे तो तू श्रवण कर. अखिल त्रैलोक्यावर माझा अधिकार आहे. सर्व देव माझ्या आज्ञेत आहेत. सर्व यज्ञातील वेगवेगळे हविर्भाग मी सेवन करतो. त्रिभुवनात जितकी श्रेष्ठ रत्ने आहेत, ती सर्व माझ्या ताब्यात आहेत. इंद्राचे वाहन असलेला गजरत्न ऐरावत मी हरण केला आहे.
क्षीरसागराच्या मंथनातून उद्भवलेले उच्चस्रवा नामक अद्भुत अश्वरत्नही देवानी मला प्रणामपूर्वक अर्पण केले आहे. हे सुंदरी, याशिवाय देव, गंधर्व आणि नाग यांच्यापाशी ज्या काही रत्नासमान अन्य श्रेष्ठ वस्तू होत्या त्या सर्व आता माझ्याकडेच आहेत. हे देवी, आम्ही तुला या लोकातील श्रेष्ठ स्त्रीरत्न मानतो म्हणून तू आमच्याकडे ये, कारण आम्ही रत्नांचे भोगते आहोत. हे चंचल नेत्रकटाक्षिणी, तू साक्षात रत्नस्वरूप आहेस, म्हणून माझा किंवा माझा महापराक्रमी धाकटा भाऊ निशुंभ याचा तू स्वीकार कर. माझा स्वीकार केल्यास तुला अतुलनीय श्रेष्ठ ऐश्वर्य प्राप्त होईल. याचा बुद्धिपूर्वक विचार करून तू माझ्याशी विवाह कर. ऋषी म्हणाले, हे राजा, दूताने संदेश सांगितल्यावर जिने हे सर्व जग धारण केले आहे ती कल्याणकारिणी भगवती दुर्गा मनातल्या मनात मीठ हास्य करून गंभीरपणे म्हणाली. देवी म्हणाली, हे दूता, तू जे काही बोललास ते अगदी सत्यच आहे, त्यात किंचितही असत्य नाही. शुंभ हा त्रैलोक्याचा अधिपती आहे आणि शुंभही तसाच आहे. पण या बाबतीत मी पूर्वी जी एक प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी करू? मी अल्पमतीने जी प्रतिज्ञा केली आहे ती ऐक. जो मला युद्धात जिंकेल तो माझा अभिमान नष्ट करेल. जो या लोकी माझ्या इतका सामर्थ्यवान असेल तोच माझा पती होईल. म्हणून महादैत्य शुंभ आणि शुंभ यांनी तेथे यावे आणि मला जिंकून माझे पाणी ग्रहण करावे. यात विलंब कशाला? ते ऐकून दूत म्हणाला, हे देवी, तू फारच मस्तवाल आहेस. माझ्या देखत अशी दारपोक्ती करू नकोस. या त्रिभुवनात शुंभ निशुंभासमोर उभा ठाकू शकेल असा कोण पुरुष आहे? हे देवी, युद्धात सर्व देव जरी एकत्र आले तरी अन्य दैत्यांच्या समोर ते उभे राहू शकत नाहीत. मग तुझ्यासारख्या एकाकी स्त्रीची काय कथा? युद्धात ज्यांच्या समोर इंद्रादी समस्त देवही टिकू शकले नाही त्या शुंभादी दैत्यांसमोर तू एकटी स्त्री कशी काय जाशील? म्हणून माझ्या सांगण्यानुसार तू मुकाट्याने शुंभ निशुंभाकडे चल. तुझे केस धरून तुला फरफटत नेण्याची, अर्थात तुला अपमानित करून नेण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस. देवी म्हणाली, हे दूता, तुझे म्हणणे बरोबर आहे. शुंभ सामर्थ्यवान आहे आणि शुंभही मोठा पराक्रमी आहे. पण मी पूर्वी कसलाही विचार न करता जी प्रतिज्ञा केली आहे त्याला आता काय करू? म्हणून तू जा आणि मी तुला जे काही सांगितले आहे ते सर्व त्या दैत्यराजाला आदरपूर्वक सांग. मग त्याला जे योग्य वाटेल ते तो करो. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील देवी दूत संवाद नावाचा 5वा अध्याय पूर्ण झाला. ओम श्री दुर्गाय नमः. 6 अध्याय. दैत्यसेनापती धूम्रलोचनाचा वध. ध्यान. ओम. मी सर्वज्ञेश्वर भैरवाच्या मांडीवर बसलेल्या परमोत्कृष्ट पद्मावती देवीचे चिंतन करतो. ती नागराजावर उपविष्ट असून नागाच्या फण्यांवर शोभून दिसणाऱ्या मण्यांच्या विशाल माळा धारण केल्यामुळे तिची देहलता उजळून निघाली आहे. ती सूर्यासमान तेजस्वी असून 3 नेत्र तिची स्वरूप शोभा वाढवित आहे. तिने आपल्या हातात माला, कुंभ, कपाळ, कमळ धारण केले आहे. तिच्या मस्तकावरील अर्धचंद्र फारच शोभून दिसत आहे. ओम. मेधा ऋषी रुद्रताला म्हणाले, हे राजा, देवीचे ते भाषण ऐकून सुग्रीव नामक त्या दूताला अतिशय राग आला. त्याने दैत्यराजाकडे जाऊन घडलेला सर्व प्रकार विस्ताराने सांगितला. त्या दूताचे बोलणे ऐकून दैत्यराज शुंभ क्रोधाविष्ट झाला. तो दैत्यांचा सेनापती धूम्रलोचन याला म्हणाला, हे धूम्रलोचना, तू आपली सेना घेऊन त्वरेने तिकडे जा आणि त्या दुष्टेचे केस धरून ती विव्हळत असली तरीही तिची पर्वा न करता तिला बलपूर्वक ओढत फडफडत येथे घेऊन ये. त्यासमयी तिच्या रक्षणार्थ जो कोणी उभा ठाकेल तो देव, यक्ष वा गंधर्व कोणीही असला तरी त्यालाही अवश्य ठार कर. ऋषी म्हणाले. याप्रमाणे त्याने आज्ञा करताच तो धूम्रलोचन 60,000 अश्व सेना घेऊन त्वरेने तेथे गेला. त्याने हिमालयात राहणाऱ्या त्या देवीला पाहिले आणि तिला उद्देशून मोठ्याने ओढून म्हणाला, तू शुंभ निशुंभाकडे चल. यासमयी तू स्वकुशीने माझ्या स्वामीकडे आली नाहीस तर मी तुला बळजबरीने केस ओढत फडफडत घेऊन जाईल. त्यावर देवी म्हणाली, तुला दैत्यराजाने पाठवले आहे. तू स्वतः सामर्थ्यवान आहेस आणि विशाल सेनाही घेऊन आलेला आहेस. अशा परिस्थितीत तू मला जबरदस्तीने नेऊ लागलास तर मी तुला काय विरोध करणार? ऋषी म्हणाले, हे राजा, तिने असे म्हणताच तो धूम्रलोचन असुर तिच्या अंगावर धावून गेला. तेव्हा त्या अंबिकेने नुसत्या हुंकारानेच त्याला भस्मसात केले. त्यामुळे संतप्त झालेली दैत्याची ती विशाल सेना आणि अंबिका यांनी एकमेकांवर तीक्ष्ण बाण, शक्ती व परशु यांचा जणू वर्षावच केला. तेव्हा देवीचे वाहन असलेला सिंह क्रोधावेशाने भयंकर गर्जना करून आपली आयाळ पिंजारून मोठ्या आवेशाने असुरांच्या सेनेवर झेपावला. त्याने काही दैत्यांना पंजाच्या फटकाऱ्याने, काहींना आपल्या जबड्याने तर काही महादैत्यांना ओठाजवळच्या दाढांनी रगडून ठार केले. त्या सिंहाने आपल्या नखांनी
कित्येकांची पोटे फाडली, तर पंजाच्या तडाख्याने कित्येकांची मस्तके धडावेगळी केली. त्याने कित्येकांची मस्तके व हात छिन्नभिन्न केले. इतकेच नव्हे तर आळ्याळ पिंजारलेला तो संतप्त सिंह काहींची पोटे फाडून त्यांचे रक्तही प्याला. अशा प्रकारे देवीचे वाहन असलेल्या त्या महाबलवान सिंहाने अत्यंत क्रोधित होऊन असुरांचे ते सर्व सैन्य क्षणार्धात नष्ट केले. तेव्हा देवीने धूम्रलोचन दैत्यास ठार केल्याचे व तिच्या सिंहाने संपूर्ण सेनेचा विनाश केल्याचे वृत्त ऐकताच दैत्यराज शुंभाला भयंकर राग आला. त्याचे ओठ थरथर कापू लागले. त्याने चंड आणि मुंड नामक महादैत्यांना आज्ञा दिली, हे चंड, मुंड, तुम्ही प्रचंड सेना घेऊन तेथे जा आणि गेल्याबरोबर तिला तात्काळ येथे घेऊन या. तिचे केस धरून तिला ओढत आणा किंवा बांधून आणा. तिला अशा प्रकारे आणण्याबद्दल तुम्हाला काही संशय वाटत असेल तर तुम्ही सर्व असुराने आपापल्या सर्व प्रकारच्या आयुधांनी तिला ठार करा. त्या दुष्ट स्त्रीला मारल्यावर व तिच्या सिंहाचा पाडाव केल्यावर तुम्ही त्वरेने परत या व येताना त्या अंबिकेला बांधून आणा. याप्रमाणे श्री मार्कंडेय पुराणांतर्गत सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्यामधील शुंभ निशुंभ सेनापती धूम्रलोचनाचा वध नावाचा 6वा अध्याय पूर्ण झाला.